चला थोडंसं घाई करायचे मित्रांनो, स्पीड अप करायचे प्लीज. आजच्या दिवसामध्ये देखील एक लेजंड क्रिकेटर ब्रिजेश सोलकर असतील, भूपेंद्र सिन्हा असतील, भरत लोहार असतील, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग जी होणार आहे ना मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्याच्यासाठी प्रमोशन्स करता येते आणि या स्पर्धेमध्ये देखील येणार आहेत. एक वैशिष्ट्य राहील या स्पर्धेचं आणि त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे, कारण आपल्याला फायनलची मॅच देखील 4 ओव्हरची कशा प्रकारे खेळायला मिळेल, पाहायला मिळेल, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. थोडं सहकार्य करा मित्रांनो. चला, अतिरिक्त खेळाडू, दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू देखील आमच्यापर्यंत येऊ द्यात मित्रांनो, कारण युट्यूबरला आणि स्कोररला थोडीशी हेल्प होते. त्यासाठी जर असेल अवेलेबल तर अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय विजय आणि नॉन स्ट्राईकला श्रीकांत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक मॅच सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिलंय, प्रत्येक मॅच एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच म्हणून राहिली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक संघ विजयासाठी लढतोय, संघर्ष करतोय. आणि त्यानंतर मात्र या मॅचला देखील मजा येणार आहे. कोणीही कुठेही जाऊ नका, पावसाने जरूर विश्रांती घेतली आहे आणि नक्कीच इथे आपण युट्यूब स्पर्धा पाहतोय म्हटल्यानंतर घरी बसून देखील ही स्पर्धा पाहायला मिळेल. प्रत्येकाचा इथे खारीचा वाट आहे. पंचांचं पॅनल देखील, विनोदजी भगत सरांचं पॅनल देखील आपल्याला लाभलं गेलंय. त्यानंतर मग GCrick.वाहिनी यूट्यूब वाहिनी जी आहे, साता समुद्रा पार ही स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम केलंय. स्कोरर देखील अनिल सर आहेत आमच्या समवेत, सकाळपासून आपण पाहतोय. आणि नक्कीच क्रिकेट म्हटलं की मित्रांनो कॉमेंट्रेटरी आणि कॉमेंट्रीसाठी चेतन सर देखील आमच्या समवेत जोडले गेले जात आहेत. सुनील आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू, स्लॉप, काय सुरेख फटका खेळलाय आणि या फटक्यावरती स्वागत केलंय क्रिकेटच्या आखाड्यामध्ये, पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय. सरळ 6 धावांनी हल्ला चढवलाय. सुनील काय सुरेख असा फटका सजवलाय मित्रांनो, लेग साईडला संपूर्ण डीप मध्ये येतोय. एक मोठा हँडसम षटकार आणि धावांचा श्री गणेशा झालाय. पहिली विकेट जरूर आली आहे, त्यानंतर मात्र कुरक वरती हल्ला चढवलाय. बॉल क्रमांक 3 परत एकदा फुलटॉस होतोय, हातामधून चेंडू निसटल्यानंतर चुकी झाली आहे. आउटफील्ड थोडीशी ओली देखील आहे, चिखल आहे, रबर बॉल, पावसाळी क्रिकेट आहे आणि चेंडू स्लो झालाय, गती निघून गेले चेंडूची आणि इथे मात्र आता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत. म्हणजे पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा प्रेशर असेल बॅटरवरती, परंतु सुनीलने कोणत्याही प्रकारचं जुमानला नाहीये गोलंदाजाला आणि त्याला उत्तर म्हणून सरळ 6 धावा. काय जबरदस्त मित्रांनो. पाऊस जरूर थांबलाय, परंतु या चषकामध्ये आपल्याला चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पाहिलंय आपण पहिल्या मॅच पासून. ही मॅच देखील 2 शक्तिशाली संघांमध्ये ही चाललेली चुरस. ओहो, चेंडू पहा टाकल्यानंतर उसळी येतोय, टेक ऑफ झालाय, विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय, दरम्यान येतोय डॉट बॉल. म्हणजे धावफलक आता जर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती अर्जित झालेत. एका विकेटचं जरूर पतन झालंय. इनेट क्रमांक 3चा फलंदाज, चेंडू आता हवेत उभा आहे. या चेंडूवरती काय होईल, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत. या 2 धावेने हलकीशी धावफलकाला टिचकी मारली गेली जाते. धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आणि 10 या आकड्या नंबरची वैशिष्ट्य आहे मित्रांनो, क्रिकेटचा देव जर म्हटलं तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होते आणि यांच्या जर्सीचा क्रमांक 10 आहे. तो हा डबल डिजिट इथे मात्र धावफलकावरती आपल्याला दिसून येतोय. म्हणजे पहिली ओव्हर गोरखची आतापर्यंत 50-50 राहिले. परत एकदा चेंडू आपटला, इथे मात्र पंचांनी पाहिलाय, निहाळलाय, दंडित केलाय. नो बॉलचा इशारा येतोय. पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत महादेव कदम, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे एक व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आणि मुख्य आयोजन कमिटीमध्ये भूमिका पार पाडतायत. त्यांच्या जो दिमागदार सोहळ्यातून ही स्पर्धा पार इथे पडली जाते. गुट्टा टेकलाय, फटका जरूर सजवलाय, मिस टाइम स्ट्रोक होतोय, बॅटचा बॉलचा काही मिलाप होत नाहीये. चेंडू परत एकदा विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. म्हणजे क्रिकेट पाहिलं ना मित्रांनो तर कधी
सनी कदम आणि सर संग्राम कदम आपले देखील या स्पर्धेदरम्यान आम्ही यथोचित असा सत्कार करतोय. आगतम दादा, स्वागतम सुस्वागतम. आपण आलात या स्पर्धेला, आपण 4 चांद लावलेत. चला आयोजन कमिटी, मी आपणास विनंती करतो, मायेची उपदार शाल असेल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार करायचा आहे. तदनंतर दादा आपण VIP डाईस वरती आसनास्थ व्हायचं आहे. मॅचची मजा घ्यायची आहे. आज रविवार, संडे, सुट्टीचा दिवस मित्रांनो. प्रत्येक जण स्कूल असेल, कॉलेज असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल, थोडा वेळ काढून जर आपण मैदानाच्या दिशेने आपली पावली वळलं जातात. आणि नक्कीच इथे देखील गर्दी सुरुवात झाली आहे. संध्याकाळी फायनल असेल, मेगा फायनलचा मुकाबला आणि लिजेंड क्रिकेटर देखील इथे येणार आहेत. पाहुणे, त्यांचं देखील स्वागत होईल, आगमन होईल. ओ हो हो, इनसाइड आउटचा फटका, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, येऊन जातोय, निघून चाललाय चेंडू, निर्धाव सांगून जातोय. परत एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि चेंडू फटका खेळायचा जरूर मनसुबा होता, परंतु तत्पूर्वी चेंडू निघून जातोय याची रक्षकाच्या हातामध्ये. गोरखचं पहिली ओव्हर जर पाहिली तर 11 रन्स आलेत. डॉट आहे, डेड बॉल आहे. अतिरिक्त बाउन्स घेऊन चेंडू निघून चाललाय आणि खरा डेड बॉल येतोय. इथे मात्र आता काय घडलंय, नशीब उठलं या पट्ट्यावरती. हिट विकेट झालाय, फटका जरूर खेळला होता, डीप कडे चेंडू चालला होता, परंतु इथे मात्र नशिबाने दगाबाजी गेली आहे, दगा गेलाय, हिट विकेट झाले. बॅट्समन मात्र तंबूच्या दिशेने निघालाय. श्रीकांत मात्र इथे हताश होतोय, निराश होतोय. फटका चांगला खेळला होता, कॅपॅसिटी आहे या खेळाडूकडे, परंतु आज नशीब उठलंय, हिट विकेट झालंय, पाय लागलाय स्टंपला. एसटी उद्ध्वस्त झाले. हिट विकेटच्या स्वरूपात मात्र आता गिफ्टच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे काळंबावाडी संघाला. हे गिफ्ट म्हणेन मी संडेच्या दिवशी आणि या दोस्ती चषकामध्ये. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय, नवीन बॅटिंग सतीश. बॅटिंगच्या रनवेवरती आपण पाहतोय स्क्रीनवरती सतीशाला म्हणजे विकेट जवळजवळ आता 2 विकेट्स पडल्यात. म्हणजे आता मधल्या फळीची टेस्ट, इथे इथून पुढे जे मधली फळी असेल संपूर्ण मधल्या फळीची टेस्ट केली जाईल. आणि परंतु क्षमता आहे, एका बाजूला काळंबावाडी, एका बाजूला खिरवडे, दोन्ही शक्तिशाली संघांमध्ये ही चुरस लागली आहे. निमित्त आहे दोस्ती चषक 2026. नेक्स्ट बॉल, एक 4 ते 5 बॉलला स्टार्ट आहे मित्रांनो. हो, सुरेख फटका सजवलाय, आउटफील्ड ओली आहे, चिखल आहे, म्हणून साठी इथे प्रयत्न करावे लागतील, पळून धावा काढावे लागतील. बॉल स्टॉप झालाय, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत. धाव फलकावरती नजर मारूया, 13 धावा. 7 द्यावी लागेल, प्रत्येक खेळाडूला 7 द्यावी लागेल, असं कमालीचे धाव फलक. 13 आणि महिना म्हटलं तर 7, 13, 7. इथे प्रत्येकाला 7 द्यावी लागेल, संघासाठी खेळ करावा लागेल. सुरेख चेंडू डिलिव्हर झालाय, चेंडू पडल्यानंतर मिडल स्टिक वरून चेंडू एचएसच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होते. धाव फलक स्थिर आहे, 13 धावा. अजय आणि ओळखला जातो या खेळाडूला चांगल्या चेंडूंसाठी, चांगल्या चेंडूंचा भरणा या खेळाडूकडे आहे. आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. डॉट बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आणि जे क्रिकेटमध्ये आपण पाहतो 24 बॉल आणि डॉट जर चेंडू पडत गेले, डॉट हे तुमच्यावरती प्रेशर बिल्ड करत असतात. नेक्स्ट बॉल, इथे मात्र वेट अँड वॉच केलाय, इनसाइड आउटचा फटका जरूर सजवलाय. 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू पडतोय, स्टॉप होतोय चिखलामध्ये. 2 धावा परत एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे जो डॉट बॉलचा प्रेशर आहे तो कुठेतरी झुगारून लावायचा आहे आणि मोठे फटके सजवायचे आहेत. मनसुबा स्पष्ट आहे, इरादे बुलंद आहेत. नेक्स्ट बॉल अजयचा, परत एकदा बॅकफुट हलकासा गेलाय, स्ट्रेट डाऊन द फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. या क्षेत्रक्षाला चकमा देतोय, बॉल निघून चाललाय सरळ 4 धावांसाठी. आता मात्र धाव फलकाला आकार आलाय. धाव फलकामध्ये या बलून्स मध्ये धाव फलकाच्या हवा भरायला सुरुवात झाली आहे. 19 धावा. जरूर 2 गड्यांचं पतन झालंय. 2 महत्वपूर्ण विकेट्स तंबूच्या दिशेने गेल्यात. मधल्या फळीची टेस्ट आहे, मी सांगतोय वारंवार. इथे मात्र हात वरती केलेत, जबाबदारी पूर्णतः घेतली गेली आहे. आणि आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी खेळताना मित्रांनो प्रत्येक जण 11 मधला धडपडत असतो. ना ऊन ना तहान कशाचीही पर्वा नसते, फक्त विषय विजयाचा. डोक्यात एकच असतं की विजय माझ्या गावाचा, विजय माझ्या वाडीचा. त्याच्यासाठी काही झालं तरी हरकत नाहीये. माझा बेस्ट मी कसा देईन याच्यासाठी प्रत्येक जण लढतोय, झगडतोय. नेक्स्ट अजयचा 8 रनांची ही ओव्हर, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 11 धावा खर्च केल्यात गोरखियाने. त्यानंतर मात्र कॅप्टनचा विश्वास होता. अजय सुरेख कामगिरी, पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली आहे, परंतु 8 धावा देखील खर्च केल्यात. ओव्हर क्रमांक 3 न्यू बॉलर
इन ॲट क्रमांक 3 वैयक्तिक पहिली ओव्हर संघासाठी तिसरं षटक. डावखुरा हा गोलंदाज. हो हो इथे मात्र फटका सजवलाय भारी. 6 धावांची गगन भरारी. धाव फलक आता मात्र फ्लाय झालाय, टेक ऑफ झालाय सरळ 6 धावांनी आता मात्र धाव फलकाला आकार आलाय. काय जबरदस्त स्वागत केलंय. बॉल टाकायचा आहे. चला आयोजक कमिटी बॉल बॉल प्लीज. पहिल्या बॉलवरती क्रिकेटच्या आखाड्यामध्ये आई आहे. बॉलरचं नाव सांगायचं दादा. विजय. विजय जी आइए क्रिकेट के इस दोस्ती चषक के अखाड़े में आपका स्वागत है. पहिल्या बॉलवरती बहारदार स्वागत केलंय. षटकार आलाय. डीप मिड विकेटला मात्र आग लावली गेली जाते. पहिल्या बॉलवरती हल्ला चढवला. या हल्ल्यावर भ्याड हल्ला करावा लागेल, प्रति हल्ला करावा लागेल. ओ हो घुटना जरूर टेकलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. इथे मात्र थोडीशी चुकी झाली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. अवघड झेल सोपी बनवायची होती. प्रयत्न केले गेले होते परंतु इथे मात्र शेवटच्या क्षणाला चुकी झाली. चेंडू धरणीला दान झालाय. या मोठ्या खेळाडूची या जर्सी क्रमांक 45 नंबरच्या पॅटर्नची इथे विकेट हवी आहे. त्याने दाखवून दिलं याच्या अगोदर चेंडूवरती सरळ 6 धावाचा फटका खेळला होता. जीवदान मिळालंय. परत एकदा घुटना टेकलाय जरूर. इथे फटकामध्ये ताकद आहे. अलॉंग द कार्पेट सेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला. इथे मात्र प्रोटेक्शन आहे. तत्पूर्वी 2 धावा परत एकदा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत. म्हणजे धावांची भूक इथे मोठी आहे. या 2 धावांनी धाव फलकाला आकार आलाय. 29 धावा. या थोडीशी महागडी ओव्हर मी म्हणेन कारण पहिल्या बॉलवरती 6 धावा तदनंतर मात्र 2 बॉलवरती 2-2चे मोठे फटके आलेत. म्हणजे 10 धावा आतापर्यंत अर्जित झालेत. अजून देखील 3 उर्वरित चेंडू बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल. विजयाला कमबॅक करावं लागेल कारण की अजयने ज्या प्रकारे कामगिरी केली ओव्हर क्रमांक 2 मध्ये ती कामगिरी करावी लागेल. विचार विनिमय करावा लागेल. डोकं शांत ठेवावं लागेल. नेक्स्ट बॉल. ओहो ब्लॉक प्रकारचा चेंडू, ब्लॉक होल प्रकारचा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला साखर दंड लावण्यात यशस्वी झाला या चेंडूवरती. म्हणजे अशा प्रकारचं कमबॅक जीवन असो वा क्रिकेट तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही लढत असाल, झगडत असाल, पडत असाल, परत उठायचंय त्याच जोमाने त्याच ताकदीने. हो चेंडू मधली स्पीड काढून घेतलाय. स्लोवर प्रकारचा चेंडू येतोय. डॉट बॉल. काय सुरेख कमबॅक केलंय मित्रांनो. आणि ज्या प्रकारे हा फलंदाज हल्ले करत होता त्याला मात्र इथे थोडंसं साखर दंड लावलंय या स्लोवर प्रकारच्या चेंडूने. आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य ब्रह्मास्त्र आहे क्रिकेटचं मित्रांनो. वाईड आहे ना महादेव सर आता. येस वाईड. इथे मात्र खोदून काढलाय. सुरेख फटका सजवलाय. लॉंग कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅव्हल झालाय चेंडू परंतु 2चा पाडा बोलवण्यात अपयशी झाल्यात गोलंदाज. म्हणजे 2-2च्या फरकाने धाव फलक पुढे निघालाय. जिथे मोठे फटके येत नाहीये चौकार षटकार येत नाहीये तिथे तुम्हाला एकेरीचं दुहेरीचं तिहेरीत रूपांतर करता आलं पाहिजे. इथे मात्र 2-2 ने आकडा पुढे निघालाय. धाव फलकावर नजर मारूया. 2 बॉल 33. सुरेख असं पंचांचं कामगिरी पाहायला मिळते. माधव कदम आमचे मित्र दादा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. स्वतःचं आयोजन आहे आणि स्वतःच्या आयोजनामध्ये मेहनत करतायत, काम करतायत मित्रांनो. एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. पोळे कदमवाडीचा इनसाइड आउटचा फटका. इथे मोठा ब्लास्ट येईल का? नाहीये. इथे मात्र थोडीशी ताकद कमी मिळाली आहे. जी चुकी झाली होती त्या क्षेत्ररक्षकडून ती चुकी इथे मात्र भरून काढली आहे. विकेटचं पतन झालंय. ज्या खेळाडूने षटकार मारला होता तदनंतर त्याची झेल त्या क्षेत्ररक्षकाने सोडली होती. त्या क्षेत्ररक्षकाला परत एकदा संधी निर्माण झाली. इथे मात्र संधीचं सोनं केलं गेलंय. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 3 आता तंबूच्या दिशेने निघालाय. नवीन बॅट्समन विजय येतोय. अजय आणि विजय नावाच्या खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये भरपूर आहे आणि नक्कीच या टीमची कामगिरी देखील तशी आहे. आपल्या गावाचं नाव देखील एप्रिल मे महिन्याचं ग्रामीण क्रिकेट मित्रांनो टेनिस क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय. वेळ आली आता पावसाळी हंगाम गाजवण्याची. धाव फलकावरती नजर मारूया. 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा आणि विजयचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. विकेट जरूर शेवटच्या चेंडूवरती मिळवली आहे परंतु 14 धावा खर्ची केल्यात. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. नवीन गोलंदाज. पहिला बॉल. हो सुरेख चेंडू. गुड लाईनची डिलिव्हरी मित्रांनो डिलिव्हर झाली आहे. पहिल्या बॉलची सांगता झाली आहे आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती फलंदाजाला झकडून ठेवलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जरूर इथे मात्र विश्वास ठेवलाय कॅप्टनने सुरेश याच्यावरती. बॉल क्रमांक 2.
परत घुटना टेकलाय, वारंवार हा खेळाडू घुटना टेकतोय जरूर, फटके सजवतोय जरूर. इथे कॅच सुटले मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस हे समीकरण तुम्हाला डोक्यात ठेवायचंय. जर कॅचेस पकडल्या असत्या मित्रांनो तर इथे समीकरण काही ओव्हर असतं सर. परंतु परत एकदा दरम्यान झेल सुटली आहे आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंची झेल तुम्ही सोडू शकत नाहीये, कारण त्या झेल सुटल्यानंतर त्या खेळाडूचा तुम्हाला रौद्रूप पाहायला मिळत असतं. इथे मात्र थोडीशी चुकी झाली, याचा रौद्रूप 4 बॉलचा काय होईल पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. ओहो हो, वेट अँड वॉच केलाय, बॉलचा वेट केलाय, चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉपला नो स्टॉप, सीमा रेषा चिरतोय चेंडू. सरळ 4 धावा धाव फलकावरती अर्जित होत आहेत. आणि आता मात्र धाव फलकाला आकार यायला सुरुवात झाली. चांगली धाव फलकेच्या दिशेने संघ निघालाय. एका बाजूला खिरवडे, एका बाजूला काळंबावाडी. वारणा मोरडा नदीच्या तीरावरती वसलेली ही सुरेख अशी गावं आहेत. इतिहास देखील साक्ष आहे. या जर खोऱ्याचा विचार केला 32 शिराळाचा, प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. लेजंड क्रिकेटर असतील, त्यांनी त्या गावाच्या नावाचं क्रिकेट गाजवलंय. त्यानंतर मात्र आपले यंगस्टर आपल्या गावासाठी खेळताना आपण पाहत असतो सातत्याने. नवी मुंबई असेल, मुंबईच्या उपनगरांमध्ये गावी देखील गेल्यानंतर ते देखील खेळाडू खेळत असतात. मे महिना असेल, एप्रिल महिना असेल, सातत्याने प्रत्येक जण आपल्या गावासाठी लढत असतो. नेक्स्ट बॉल डिलिव्हर होतोय. घुटना टेकलाय, फटका जरूर सजवलाय, बॅटची इनर एज लागली आहे. इथे मात्र 1 धाव येईल, कोणती चुकी होणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न चोरट्या स्वरूपात जरूर दिसून येतोय. आखो में इशारा हो गया, नॉन स्ट्रायकर थांबवतोय फलंदाजाला, गरज नाहीये. आता मात्र सुरेश आतापर्यंत चांगली ओव्हर पाहायला मिळाली आहे. एकच चौकार जरूर खर्ची केलाय, परंतु चांगली ओव्हर आतापर्यंत मी म्हणेन. आणि जवळजवळ अंडर 18चा खेळाडू म्हणायला हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. स्टेप आउट झालाय, पदत आली, त्याचा उपयोग जरूर केलाय. मिस करतोय, पाहिलं होतं बॅट्समॅन पुढे येतोय, चेंडूवरती बोट फिरवली आहे. आता मिडल स्टिक वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, ऑफ स्टाईल वरून जातोय चेंडू. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जकडून ठेवण्यात यशस्वी झाला आतापर्यंत. आणि मी म्हणेन आता शेवटचा बॉल समीकरण सेट करणारा चेंडू असेल. या बॉल वरती किती धावा येतील, समीकरण विजयासाठी सेट होईल, पाहावं लागेल. वॉश केला जातोय, माती लागते चेंडूला, नंतर वॉश करून. आणि इथे मात्र आता फटका जरूर खेळलाय. इथे मात्र एकीचा दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत, तिसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल, पाहावं लागेल. फ्लंबल मध्ये गडबड झालंय आणि इथे मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली जाते. विजयासाठीचं समीकरण सेट झालंय. येणारे 44 ला विन. आमच्या युट्यूबवर सांगताय दादा की 44 रन्स टू विन आहे. 24 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. चला 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 सर, थोडं लाईनअप करत मैदानाच्या बाहेर जायचंय. नेक्स्ट मॅच साठी टॉस का बॉस मध्ये यायचंय मित्रांनो. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. आपलं स्क्वॉड आपण सज्ज करायचंय. इनिंग ब्रेक दरम्यान टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल मित्रांनो. स्पर्धा तुमची आहे, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा 32 शिराळा तालुक्याची मित्रांनो, स्पर्धा उपवळे कदमवाडीची मित्रांनो. सहकार्य करायचंय. चला, या एक शिस्तबद्ध क्रिकेट आणि शिस्त लावणारे हे असोसिएशन आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनतीतून ही स्पर्धा साकार होते आहे. आणि संध्याकाळी आपल्याला अंधार पडायच्या आतमध्ये इथे बक्षीस वितरण असेल, फायनल असेल, त्यानंतर लेजंड क्रिकेट इथे विजिट देखील होणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग जी होणार आहे याच्यासाठी ब्रिजेश सोलकर असतील, एक माजी रणजी क्रिकेटपटू, त्यांचं देखील आगमन होणार आहे. त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल आपल्याला आणि तो वेळ आपल्याला जर तुम्ही पटपट घाई केली तर तो नक्कीच उर्वरित वेळ त्यांच्यासाठी खर्ची करूया. चला, लाईनअप करत मैदानाच्या आतमध्ये जायचंय. किरवडे चला, फिल्डिंग लावून घ्यायचंय. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो, या आपण टॉस का बॉस मध्ये करायचं यायचंय आणि असोसिएशन असतील किंवा प्रमुख पाहुणे असतील आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे मित्रांनो. या चला, दोन्ही कॅप्टन्स घाई करा. चला, दोन्ही कॅप्टन्स इथे आलेत आणि आयोजन कमिटीला विनंती करतो, आता कोणी असेल तर तुमच्या शुभ हस्ते या मॅचचा महत्वपूर्ण टॉस करून घ्या. चला, या दीपकांना या सोबत
तेजस देखील असेल. या दादा दोन्ही कॅप्टन्स कॉम्बॉक्स मध्ये आलेत आणि आपण महत्वपूर्ण टॉस करून घ्यायचा आहे. वेट करताय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. महादेव सर चला थोडीशी घाई करा. दीपक शेवडे साहेबांचं देखील या स्पर्धेदरम्यान इथे सरचे स्वागत आहे दादा. गतम स्वागतम. आणि आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे दादा. मी आपल्याला विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये येऊन यस टायगर ग्रुपच्या देखील शुभेच्छा आहेत. रमेश भाऊ व्हिडिओ कॉल सोबत आमच्या सोबत जोडले गेले आहेत आणि त्यांच्याच तालुक्याचं त्यांच्याच गावचं हे क्रिकेट आहे. वारणा मोडणा क्रिकेट असोसिएशन वरती त्यांचं देखील प्रेम आहे. रमेश भाऊ पाटील टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य त्यांच्या समवेत आमचे बंधू विनोद दादा देखील जोडले गेले. तर व्हिडिओ कॉलवरती कॉन्फरन्स कॉल आहे आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. संपूर्ण टायगर ग्रुप देखील जोडला गेला आहे व्हिडिओ कॉलवरती. रमेश भाऊ थँक्यू सो मच. आणि तुमच्या 32 तालुक्याची क्रिकेट आणि त्यांची कॉमेंट्री करण्यासाठी मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच. टॉस होतोय. स्विंग द कॉइन दादा कोण. येस न्यूज फ्रॉम द सेंट्रल. Madalgaon won the toss and they decided to ball first. येस रमेश भाऊ सांगतायत की महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप तर्फे सर्व खेळाडूंना क्रिकेट रसिकांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. आणि रमेश भाऊंचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. नवी मुंबई नगरीमध्ये आपण जर पाहिलं एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सौरभ दादा शिंदे यांचे कट्टर समर्थक. थँक्यू सो मच रमेश भाऊ. चला सेकंड इनिंगची कहाणी सेकंड इनिंगचा थरार होतोय. मॅचला सुरुवात होते मित्रांनो. येणारे 24 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान. रोमहर्षक ही देखील मॅच पाहायला मिळते आणि सेकंड इनिंग पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच इथे चुरशीची रंगली गेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये इथे मात्र प्रयत्न केले गेले जात आहेत. आपल्या स्वतःच्या गावाच्या नावासाठी टीमसाठी आणि वाढीसाठी लढाई रंगली जाते. जरूर इथे मैदानाच्या बाहेर मित्र बंधू असतील परंतु या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये कोणालाही माफी नाहीये. मोठा भाऊ असेल कोणीही बंधू असेल सगळं काही प्रेम क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर. इथे मात्र एकमेकांसमोर शत्रू बनून उभे राहिले आहेत. चला पहिली सेकंड इनिंगची कहाणी मित्रांनो. रंग भरण्यासाठी विजय येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक पहिली वैयक्तिक पहिली ओव्हर जर्सी क्रमांक ब्लॅक 7 नंबर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीन वरती. आणि स्ट्रायकर जोडी अक्षय आणि विकास. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. ओहो सुरेख चेंडू. जबरदस्त चेंडू हाताळलाय परंतु दिशा से भटकलाय आणि दिशा से भटके तो मिलेंगे फटके. वाईटच्या स्वरूपात चेंडू डिलिव्हर झालाय. एक धाव जरूर धावफलकावरती अर्जित झाले. अकाउंट ओपन केलाय. श्री गणेशा झालाय वाईटच्या स्वरूपात. एक धाव अर्जित झाले. हो सुरेख सन्मान दिलाय. कमालीचं मोठ्या खेळाडूची वैशिष्ट्य आहे मित्रांनो. ओळख असते. खराब चेंडूंचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. चांगल्या चेंडूंचा तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. सन्मान दिलाय. प्लेड ऑन केलाय आणि नक्कीच गोलंदाज त्या ताकदीचा आहे. अंडर 22चा खेळाडू आहे हा आणि इथे मात्र चांगल्या बॉलला इथे सन्मान दिलाय. अक्षय आणि विकास या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असेल. 44 धावांचा डोंगर इथे जर सर करायचं असेल तर 24 बॉलमध्ये 44 आणि इथे मात्र पाया रोवावा लागेल. पाया मजबूत बनवावा लागेल. नेक्स्ट बॉल डिलिव्हर. हो इथे दिशा से फटके तो मिलेंगे फटके. मस्तक पे दस्तक. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. येतोय ह्यूज षटकार. चेंडू फरार. सरळ 6 धावांनी आता मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. विकास अकाउंट ओपन करतोय. पहिल्याच बॉल इथे समाचार घेतोय. चेंडू मनगटामधून सुटल्यानंतर पहा चुकी झाली आहे. हलकीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये तरी हलकीशी चुकी झाली तरी त्याला माफी नाहीये. 6 धावा धावफलकावरती अर्जित. वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर आली. प्लेड केला. एक धाव आली. षटकार आलाय. 7-8 धावा. इथे मात्र हल्ला चढवलाय. इथे मात्र बॉल निघून चाललाय. मस्तकावरून सागून जातोय बॉल हसत हसत. यस मी आलोय. सरळ 6 धावांसाठी. आणि पंच इथे दंडित करतायत. सांगतायत की यस इथे नो बॉल देखील आहे. म्हणजे आता इथे सर नशिबाने इथे कुठेतरी आता पाठ फिरवली आहे. 2 मोठे ह्यू षटकार आले होते त्यानंतर मात्र हलकीची चूक झाली आहे. लाईनला टच झालाय पाय आणि त्याचा येतोय नो बॉल. पंचांचे हात सुदर्शन चक्र स्टाईलने बोट फिरले गेलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. मुक्त खेळायचा संधी असेल आणि इथे मात्र काय होईल पाहावं लागेल. फ्री हिट चेंडू.
इथे मात्र बॉईटची सांगता होते फ्री हिट कायम असेल. थोडासा प्रेशर आहे या मोठ्या खेळाडूचा, या मोठ्या बॅट्समनचा प्रेशर आहे. शक्ती देखील आहे आणि त्याची जर शरीर यष्टी पाहिली, 2 मोठे फटके जरूर खेळले आहेत. एकदम लेझी इझी फटके खेळले आहेत. षटकार 2 आले, त्याचा कुठेतरी इथे थोडासा प्रेशर या गोलंदाजावरती. फ्री हिट कायम असेल. परत एकदा व्हाईट बॉलची सांगता होते. पंच महादेव कदम सरांची कवायत केली जाते. शाळा सोडल्यानंतर कवायत संपली होती, परंतु इथे क्रिकेटच्या आखाड्यामध्ये कवायत करवली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. फ्री हिट सर जरूर कायम आहे. थोडंसं प्रेशर जरूर आहे आणि प्रेशर मध्ये गोलंदाजी करताना हा गोलंदाज विजय. ओहो हो, इथे मात्र लेझी स्टाईल फटका. चेंडू हवेत उभा आहे, कॅच पकडली गेली. फ्री हिटचा चेंडू आहे. इथे मात्र आउट होणार नाहीये खेळाडू. फक्त रनआउटच्या स्वरूपात इथे तुम्ही खेळाडूला पकडू शकता, बाद करू शकता. इथे मात्र 1 धाव जरूर आले. मोठा फटका खेळायचा मनसुबा होता. चेंडूतली स्पीड काढून घेतलाय, स्लोअर प्रकारचा चेंडू, आणि त्याचा मात्र फायदा झालाय विजयाला. धाव फलकावरती नजर मारूया. जवळजवळ 18 धावा धावा फलकावरती अर्जित झाल्यात. पहिली ओव्हर खूप महागडी आहे. इथे देखील खराब चेंडू येतोय. वाईटची वारंवार सांगता कवायत करवली जाते वारंवार. कॅप्टन असेल थोडंसं विचार विनिमय करावा लागेल, कानमंत्रणा द्यावी लागेल. जेव्हा जेव्हा गोलंदाज प्रेशर मध्ये असतो तेव्हा तेव्हा सिनियर खेळाडू असेल, कॅप्टन असेल, जवळ येऊन मॅच स्लो करून कानमंत्रणा द्यायची असते. गनिमी हे क्रिकेटमधील गनिमी काव आहे मित्रांनो. इथे पहा सुरेख क्रिकेटचं मादक सौंदर्य. हाय हँडसम लॉंग ओव्हरला चाललाय. इथे मात्र येतो लेग साईडच्या दिशेने. ह्यूज परंतु काय प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाले. चेंडू आतमध्ये ढकलला या खेळाडूने. इथे जरूर मी म्हणेन 5 धावा सेव्ह केल्यात. ओव्हर कुठेतरी महागडी ठरते आणि इथे मात्र सपोर्ट दिलाय. क्षेत्ररक्षणात जरूर साथ आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला ती साथ मिळते तर तुम्हाला त्या प्रकारची गोलंदाज देखील करावी लागते. इथे मात्र त्या प्रकारची क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गोलंदाज हलकासा महागडा ठरतोय विजय. परत एकदा खराब चेंडूचा कवायत करतोय. कवायत कायम आहे माधव सरांची. आता ते कंटाळले देखील असतील. कवायत वारंवार हात वरती केले जात आहेत. हात समांतर झाले की धाव अवांतर येते. म्हणजे आता मात्र धाव फलकावरती जवळजवळ 21 धावा सर. थोडासा स्टेप आउट झालाय, पाहिलंय पुढे येतोय, स्लो टाकलाय चेंडू, त्यानंतर सन्मान दिलाय. कोणत्याही प्रकारची धाव येणार नाहीये या चेंडूवरती. पाहताय पंच धडधड वाढले थोडीशी गोलंदाजाची. पंच चेक करतील त्यानंतर मात्र यस इथे आहे सर. नो बॉल आहे काय महादेव सर? नो बॉल आहे काय? यस नो बॉल. म्हणजे नक्कीच इथे दंडित केलं जात आहे. थोडस लाईनला टच झालाय पाय, त्याचा खामियाजा नो बॉल. फ्री हिट. इथे मात्र वारंवार फ्री हिट मिळते. इथे पहा काय सुरेख भिरकावलाय चेंडू, गिरकी घेतले आणि सरळ मात्र चेंडू फेकून दिलाय. चेंडू निघून जातोय वाऱ्याच्या वेगाने. 4 धावांसाठी 26 धावा जवळजवळ या गोलंदाजाने खर्ची केल्यात. मॅच संपल्यानंतर विचार करावा लागेल. घरी जाईल तेव्हा जेवण गोड लागणार नाहीये, झोप रात्री लागणार नाहीये. माझ्याकडून काय घडलंय? 1 मिनिट महादेव सर, थोडंसं करेक्शन होतं. 1 मिनिट मॅच थांबवायची. एक बॉल बाकी आहे का महादेव सर? ओके लेट्स प्ले. थँक्यू सो मच. आमची टेक्निकल टीम थोडीशी कामाला लागली होती सर. करेक्शन करतोय. लेट्स प्ले. शेवटचा बॉल. ओ हो, इथे पहा काय झालंय. हापीचे चेंडू होता, चेंडू खाली राहिलाय, वरून बॅट स्विंग झालाय आणि इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त केल्यात. प्लास्टिक स्टंप डिस्ट्रॉय झालेत पूर्णतः. मी म्हणेन मोठी विकेट तंबूच्या दिशेने निघून चालली आहे. ओव्हर जरूर मागणी ठरत होती. शेवटच्या चेंडूवरती मात्र हलकंसं सेलिब्रेशन करायची संधी मिळाली आहे. तोपर्यंत मॅच जवळजवळ 26 धावांवरती जाऊन पोहोचले, परंतु शेवट गोड झालाय. मी म्हणेन विजयचा. मोठा खेळाडू बाद करण्यात यशस्वी झालाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि यशांचा वेध घेतलाय. म्हणजे पहिल्या विकेटचं पतन झालंय, परंतु विकास त्याची सुरेख कामगिरी बजावून पाडतोय आणि तंबूकडे निघून जातोय. मॅच जवळजवळ विजयाच्या दिशेने घोडदौड करते. 26 धावा धावफलकावरती. खिरवड्या विपक्ष काळंबावाडी आणि इथे मात्र आता बेस जो रचलाय, मी म्हणेन विकास याने सुरक्षित ठिकाणी आपल्या टीमला घेऊन निघून चाललाय तंबूच्या दिशेने. इथे मात्र आता ओव्हर क्रमांक 2 साठी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. यश नावाप्रमाणे खेळ करावा लागेल आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी.
यशला त्यासाठी जाणला जातो. कॅप्टनचा विश्वास आहे आणि कॅप्टनच्या विश्वासाला कुठेही जाऊ देणार नाहीये तडा सांगून जातोय. ओव्हर क्रमांक 2 पहिला बॉल. इथे मात्र फिरकावून चेंडू खेळलाय, परंतु या चेंडूवरती काय होत आहे, ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि आउटफील्ड जर पाहिलं आपण तर चिखल आहे म्हणून साठी चेंडू चिखलात पडल्यानंतर स्पीड निघून जाते चेंडूचा. चेंडू जागेवर थांबतोय. फटका जरूर चांगला खेळला होता डावखुरा हा बॅट्समन. इथे मात्र चांगला समाचार घ्यायची संधी होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जात आहेत आणि धावफलक आता 2 ने पुढे सरसावलाय 28 या आकड्यावरती. यशला त्याच्या नावासारखी कामगिरी करावी लागेल सर. ओव्हर बॉल क्रमांक 2 यशचा. ओ हो हो सुरेख फटका. काय ईशान किशन स्टाईल चेंडू पाठवून दिलाय मित्रांनो सरळ 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतोय. लाजवाब हा हँडसम षटकार येतोय. धाव फलक फ्लाय होत आहे. धाव फलकामध्ये जवळजवळ हवा भरायला सुरुवात झाली आहे. 34 धावा धाव फलकावरती, म्हणजे उर्वरित 10 धावा हव्यात सर. 16 बॉल आणि 10 धावांची गरज. मॅच जवळ 100 जिंकून देत आहे. टेन्शन भरी मॅच होती मित्रांनो. विकास नावाचं वादळ आलं होतं, त्यानंतर मात्र आता इथे यशचा देखील समाचार घ्यायला सुरुवात केली. बॉल क्रमांक 3 चेंडू आपटलाय. चेंडू आपटायची गरज नाहीये. परत एकदा कट कॉपी पेस्ट भिरकावलाय. चेंडू सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. टाइम वाचवला जातोय आयोजकांचा. काय जबरदस्त लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. इथे मात्र फक्त आता सर 4 धावांची गरज आहे विजयासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉल क्रमांक 3 मध्येच मॅच जवळजवळ संपवली आहे. 9 बॉल मध्येच कहाणी संपून टाकले. डिस्ट्रॉय करण्यात आलंय. परत एकदा इथे मात्र कट कॉपी पेस्ट आपण कम्प्युटर मध्ये पाहतो. या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये या दोस्ती चषकामध्ये पाहायला मिळालंय. मॅच डिस्ट्रॉय केले, मॅच उद्ध्वस्त केली या बॅटरने. आणि नक्कीच काळमावाडी काय जबरदस्त इथे मात्र विजयाची मुहूर्त मेढ होत आहेत. सेलिब्रेशन देखील पाहायला मिळतंय. 6 बॉल 22 धावा. अक्षय लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. 6 बॉल आणि 22 धावा कुठून काढलेत आणि